राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपांचा तिढा आता सुटला आहे। यासाठी महाविकास आघाडीमध्ये बैठकांचा धडाका सुरू होता। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। या अगोदर शरद पवार गटाकडून 2 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। आज दुपारपर्यंत शरद पवार गटाकडून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे। सातारा, माढा आणि रावेर या जागेसाठी उद्या उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीमध्ये सांगली, भिवंडी तसेच मुंबईतील काही जागांवरून वाद सुरू होता, परंतु काल शिवालय कार्यालयामध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली। या बैठकीत जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आलाय। साम टीव्हीचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा। या पत्रकार परिषदेतून शिवसेनेला 21, काँग्रेसला 17 आणि राष्ट्रवादीला 10 जागा असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आलाय। काँग्रेसला नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई अशा 17 जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत। यापूर्वी काँग्रेसने लोकसभा उमेदवारांच्या 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत। आज तिसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। 4 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती। भिवंडी आणि बीड या 2 लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। बीडमधून बजरंग सोनवणे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे।